किती उशीर केलात आज? तुझ्यामुळेच. माझ्यामुळे? नाहीतर काय? मी काय केलं? काय केलंस? तुझ्यामुळे मी घराबाहेर पण नाही पडू शकत. का, काय झालंय? अरे असं कुठेही गेलो सगळे लोक असे अंगावर येतात. एक मिनिट, कोणी तुम्हाला काही केलं नाही ना? काय झालंय सांगा ना. ते असे येतात आणि मला म्हणतात की सर एक ऑटोग्राफ द्या ना, एक फोटो द्या ना. मी म्हटलं का? कारण तुम्ही सावली मॅडमचे मिस्टर आहात ना म्हणून. तुझ्यामुळे तसं घडतंय. तुमची चूक आहे. द्या अजून प्रोत्साहन. बघा आता, तुझ्यामुळे म्हणे. मोठे नीलला भेटून आलो मी. राजकुमार दादा पण तिकडेच होता. तर राजकुमार दादा एक गोष्ट बोलला जी माझ्या पण मनात होती खरं तर, पण मी धाडस केलं नव्हतं त्याची अवस्था बघून. कोणती गोष्ट? राजकुमार दादा नीलला म्हणाला की त्याने दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा. बरोबरच आहे तुमचंही, कारण त्यांचा आता घटस्फोट होणारच आहे. त्यांनी सुद्धा आयुष्यात पुढे जायला हवंय ना. नाही बरोबर आहे, म्हणजे माझा पण हाच विचार आहे. पण काय की शेवटी नील सुद्धा त्या धक्क्यातून अजून बाहेर आलेला नाही आहे. थोडा वेळ द्यायला पाहिजे आपण त्याला, म्हणून मी बोललो नव्हतो. पण राजकुमार दादा स्वतःच बोलला. हो सारंग सर, पण त्यांना ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे ना. ते जितका वेळ एकटे राहतील ना, तितकाच वेळ त्या गोष्टीचा विचार करत राहतील. इतकंच. या निसर्गाचा पण काय खेळ आहे ना बघ. एकीकडे सोहम आणि तारा परत एकत्र आलेत आणि दुसरीकडे नीलचा संसार उद्ध्वस्त झालाय. एकाचं घर बसलंय तर दुसऱ्याचं घर. आणि अशा वेळी आपल्याला खंबीर व्हायला हवं. आणि तुम्हाला सांगू, तारा मॅडमने भैरवी माईंना उद्या सकाळपर्यंतची मुदत दिली आणि स्पष्टपणे सांगितलंय की जर माई या घरातून गेल्या नाहीत तर तारा मॅडम स्वतःहून या घरातून जातील. बरं झालं त्या निमित्ताने ती जाईल तरी. म्हणजे मुलीच्या सुखासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवेल असं मला वाटतं. मलाही तेच बघायचं आहे. लेकीचं सुख की स्वतःचा अहंकार, माई कशाची निवड करतात. तुम्हाला पूजा करायची असेल ना, हे घ्या. नाही नको, तू कर पूजा. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आत घरात बोलू शकत नव्हते म्हणून इथे बाहेर आले. काय बोलायचंय? काय झालंय? ताराबद्दल जरासं बोलायचं होतं. ती बघ ना, हट्टाला पेटली, ऐकतच नाही अजिबात. तिचं असं म्हणणं की जोपर्यंत भैरवी या घरात आहे तोपर्यंत ती या घरात नाही राहणार, ती घर सोडून निघून जाईल. आता तू मला सांग, मी कसं सांगू भैरवीला तू हे घर सोडून निघून जा? माझ्या मनाला ते नाही पटत आहे. पण मग आता मी काय करायला हवंय यात सांगा ना. तू बोलशील तिच्याशी? तुझं ऐकेल ती नक्की. माझं ऐकतच नाहीये. काल रात्री सुद्धा खूप सांगायचा प्रयत्न केला तिला, पण ती खूप जिद्दी आहे. तिच्या निर्णयावर ठाम आहे ती. मी बोलेन त्यांच्याशी, पण त्यांचं मन खूप दुखावलं गेलंय. कारण माईंनी जितका मला त्रास दिलाय तितकाच त्यांनाही दिलाय. त्यामुळे त्या खूप नाराज आहेत. त्या नाही ऐकणार कोणाचं. हो, मला हे सगळं कळतंय, पण आता भैरवीने माफी मागितली आहे ना, ताराची सुद्धा, तुझी सुद्धा. आणखीन काय करायला हवंय तिनं? राजच्या वेळेला तूच मला सांगितलंस ना की मोठ्या मनाने त्यांना माफ करा म्हणून. मी केलं की नाही? घरात घेतलं मी त्याला परत. मग तोच नियम इथे लागू कसा नाही होत ग? कारण राजकुमार सरांचा विषय वेगळा होता, तारा मॅडम आणि भैरवी माईंचा विषय वेगळा आहे. ऐक प्लीज, माझ्यासाठी बोलशील प्लीज? माझं घर असं तुटताना मी नाही बघू शकत आहे ग. एकदा बोलून बघ ना. ठीक आहे, मी तुमच्यासाठी बोलून बघते. पण माझं वैयक्तिक मत ऐकाल तर माई या घरातून गेल्या तरच आपल्या घरातली शांतता टिकून राहील. कधी कधी काही नाती जपण्यासाठी काही माणसांपासून दूर राहणं हिताचं असतं. अरे वा, तारा मॅडम
बॅग घेऊन सोमराव काय सेकंड निमून जा 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 जा. बबलू, प्रत्येक गोष्टीत ना मस्करी करायची नसते. जा आणि भैरवीजींना बोलवून ये. आता काय झालं? जेवढं सांगितलं तेवढं कर ना. जा आणि त्यांना बोलवून ये. हे काय सोहम, तारा, बॅगा वगैरे घेऊन कुठे निघालात तुम्ही? हो तारा मॅडम, काय करताय तुम्ही हे? इतक्या घाईत घर सोडून जाण्याचा निर्णय का घेताय? मी काही घाईत निर्णय घेतला नाही हा. तुला पण माहिती होतं की ह्या घरात माझी काय अट होती ते. जर ती बाई या घरात राहणार असेल तर मी इथे राहणार नाही. मान्य आहे मला, पण तुमची काय इच्छा होती की माईंने हे घर सोडून जावं ना? मग तुम्ही का जाताय? हो ना? हो बरोबर आहे, बरोबर आहे. कारण मी तिला वेळ दिला होता आणि तिची मुदत संपली आहे. तो आता कसं आहे ना, ती हे घर सोडून जाणार नाही. तो मी हार मानून बसण्यापेक्षा मीच बाजूला होते. मग म्हणजे तुम्हीच विचार करा एकदा. जर तुम्ही हे घर सोडून गेलात तर माई इथेच राहतील. हो बरोबर आहे तिचं. हो, आणि त्यांच्या मनासारखं कसंही वागतील ते. मग राहू देत तिला. मी एका छताखाली तिच्या सोबत राहू शकत नाही. म्हणून तर जेव्हा ती पप्पांच्या घरी आली होती तेव्हा सुद्धा मी तिला घराबाहेर काढलं होतं. पण एवढं सगळं झाल्यावर सुद्धा ती इथे सुद्धा आलीच माझ्या मागे मागे. ऐक, हे घर तुझं आहे. तुला हे घर सोडून जायची काहीच गरज नाही. ओके? हो, हा माझा ठाम निर्णय आहे. थांबे. मग तुम्ही कुठे जाणार आहात? पप्पांकडे जाईन. किमान तिथे तरी सुखाने राहीन ग. बबलू, असं बघत काय उभा आहेस? जा ना, बोलवून आण तिला. आता मी तिला शेवटची संधी देणार आहे. शेवटची. हा त्या घरात कोण राहणार आणि इथून कोण जाणार याचा निकाल आत्ताच लागेल. मुदत संपली. ताराला वाटतंय की वेळ संपली की मी हार मानून निघून जाईन. लेक कोणाची आहे? शेवटी माझंच रक्त आहे ना तिच्या अंगात. त्यामुळे ती माघार घेणार नाही हे ठाऊक आहे मला. पण तिला अजून हे समजलं नाहीये की तिची आई सुद्धा सहजासहजी मैदानातून पाय काढणाऱ्यातली नाहीये. बघूया कोणाची जिद्द जिंकते ते.